नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भात नाशिक कनेक्शन आणखी गडद झालंय, कारण की शुभम खैरनार कॉलेजपासूनच दांडी बहाद्दर म्हणून चर्चेत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासा पोटी शुभम पेपरफुटी रॅकेटकडे वळल्याचा संशय आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, मुंबई दौऱ्यांची सुद्धा या संदर्भात चौकशी होतीये. परीक्षेच्या 4 ते 5 दिवस अगोदर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पालकांना थेट प्रश्नपत्रिका देण्याचं आमिष दाखवल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आलेली आहे. हरियाणामधून नाशिकमध्ये आलेल्या संशयित व्यक्तीच्या भेटीमुळे राज्याबाहेरील नेटवर्कवर सीबीआयचं लक्ष आहे. तर शुभमचे कॉल रेकॉर्ड्स, प्रवास आणि आर्थिक व्यवहार तसंच पूर्वीच्या पेपरफुटी प्रकरणाशी संबंध तपासले जाणार आहेत. भोपाळ मेडिकल कॉलेजपासून नाशिकपर्यंतच्या संपर्क साखळीचा शोध सुरू आहे. आणि आज नीटच्या पेपर फुटीचा सीबीआय कडून सगळ्या बाजूंनी तपासही सुरू आहे. एनटीए कडून कुठे चूक झाली आहे का किंवा मग प्रश्नपत्रिका कशी फुटली याचा सुद्धा सखोल तपास सुरू आहे. नवीन परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्याचं एनटीए समोर बरंच मोठं आव्हान आहे. तर परीक्षा शक्य तितक्या लवकर घेण्यासाठी एनटीएनं तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. Thank you.